आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याची परमिशन घ्यावी लागणार आहे का? नाही नाही तसं नाही, पण आराध्या वहिनी आत्ताच त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेली. आराध्य श्रेयसच्या रूम मध्ये गेली? अरे तुम्ही सगळे वेडे आहात का? त्याला थांबवलं का नाही? काल पाहिलं ना काय झालं? त्यांनी क्लिअर केलं होतं की आराध्याने त्याच्या रूम मध्ये जायचं नाहीये. मग का नाही थांबवलं? यशोधरा, एवढं काय झालंय? अशी काय रिॲक्ट होतेस तू? नवरा बायको येते, त्यांच्यात भांडणं होणार, त्यात काय नवीन आहे? यु नो व्हॉट, तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडे ठेव. आता ती त्याच्या रूम मध्ये गेली आहे म्हणून त्याची तब्येत जर बिघडली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? नुसतं आपण आमच्या समोर बोलायचं नाही काळजी वाटते म्हणून. ऍक्च्युली तसं वागायला पाहिजे. मम्मा मम्मा काय? श्रेयस, औषधं घ्यायची आहेत ना, ब्रेकफास्ट करून घे. अगं तुला सांगितलेलं काही कळतच नाहीये का? माझ्या रूम मध्ये येऊ नकोस म्हणून सांगितलंय ना, तू जा ना इथून. जाते बाबा, पण ब्रेकफास्ट तर करून घे. मला तुझ्या हातचं पाणीही नकोय, तू जा आधी. श्रेयस, अरे माझा राग जेवणावर काढू नकोस. बरं कसं वाटेल तुला? औषधं घ्यायची आहेत प्लीज. अगं बाई, मी मेलं तरी चालेल, पण तुझ्या हातून काही नकोय मला, समजलं? श्रेयस बेटा, अहो मम्मा, हिला कळत नाहीये का? मी सांगितलं ना माझ्या रूम मध्ये येऊ नकोस, माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस म्हणून, तरी काय ते सारखी. शांत बघू, आम्ही आहोत ना इथे आता. व्हॉट इज रॉंग विथ यू? हा, सांगितलेलं कळत नाही? जा. ए मूर्ख मुली, ऐकू येत नाही का तुला? ही सेड लीव, सो जस्ट गो. आता ती सगळी नाटकं करू नको, समजलं? अगं जा आता. मॉम, एक ब्रेकिंग न्यूज सांगू का? ती आराध्य आहे ना, ती या गेल्या 2 दिवसात एकदा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आली नाहीये. आय एम शुअर श्रेयस आणि आराध्यामध्ये काहीतरी मेजर इश्यू असणार आहे. सिरियसली? पण मला तर नाही वाटत असं काही. अगं, एवढंच नाही, तिच्या ना इथे इथे एक जखम पण होती. म्हणजे मी जेव्हा टिफिन द्यायला घरी गेले होते तेव्हा मी ते बघितलं. ग्रेट. शनू बेबी, हाच तर परफेक्ट चान्स आहे त्यांच्या घरामध्ये रिएंटर करण्याचा. म्हणजे मला नाही कळलं. अगं, यशची वाईट वेळ म्हणजे आपल्यासाठी चांगली वेळ ठरणार. गॉट इट? आणि यश जर आता आराध्याला श्रेयसपासून लांब ठेवण्याचं प्लॅनिंग करत असेल तर तू तिची साथ दे. आणि त्या म्हातारीला, आय मीन आजीला पण चांगला इम्प्रेस कर, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. मॉम, तू तर सॉलिड आहेस यार. आता बघच की मी या संधीचा कसा फायदा करून घेते ते. आज ऑफिसला जायचं नाही वाटतं? नाही म्हटलं होतं ना, श्रेयससाठी आम्ही घरीच थांबणार आहोत. यशोधरा, तुला खरंच त्याची इतकी काळजी वाटते? नाही, मुलांची काळजी करण्याची जबाबदारी तुझी आणि आईची आहे. आम्ही मुलांचं वाईट कसं होईल ह्याची काळजी घेतो, राईट? यशोधरा, काळजी नुसती वाटून उपयोग नसते ग, ती ना मनात असावी लागते. काय म्हणायचंय तुला? आम्ही नाटक करतोय? यु नो व्हॉट अरविंद, तू बाप आहेस ना, तसंच आम्ही श्रेयसची आई आहोत. रादर तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला त्याची काळजी आहे. हो, तुझ्या बोलण्यात जरी काळजी दिसत असली ना तरी तुझं वागणं अगदी विरुद्ध आहे.
श्रेयसला बरं वाटावं असं काहीच करत नाहीयेस तू. एक्सक्यूज मी. आराध्या आणि श्रेयस मध्ये गैरसमज आहेत, ते दूर करायला पाहिजेत ना. तर तो समेट घडवायचा सोडून तू आगीत तेल ओतण्याचं काम करतेस. लक्षात येतं का तुझ्या? अरविंद, तू काय बोलतोस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आपल्या श्रेयसशी लग्न झालेलं असताना आराध्याचं बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. त्या मुलीबरोबर श्रेयसचा समेट घडवून आणायचा? खरं तर त्या निर्लज्ज मुलीला आपण सगळ्यांनी मिळून केव्हाच घराबाहेर काढायला पाहिजे होतं. तिच्यामुळे आपल्या मुलाला त्रास झालाय, हे लक्षात येतंय का तुझ्या? तिच्यामुळे का इतर गुणामुळे? एक्सक्यूज मी. यशोधरा, मला खात्री आहे आराध्या तशी वागणार नाही. ती खूप चांगली मुलगी आहे. तिच्या हातून ही चूक होणारच नाही. आणि मला खात्री आहे की या मागे दुसरं कोणीतरी आहे. अरे 4 दिवस झाले त्या मुलीला या घरात येऊन. काय जादू केली आहे तिने तुझ्यावर? हा, किती विश्वास तिच्यावर. प्रत्येक वेळी तिची बाजू घेऊन बोलतोयस तू. लक्षात येते का तुझ्या? नाही, एवढा विश्वास जर आमच्यावर आणि आमच्या मुलांवर दाखवलास ना तर खरंच विल बी ग्रेटफुल. खूप छान वाटेल आम्हाला तुझ्या याच. Forget it. प्रश्न आराध्या की श्रेयस असं नाहीये, तर खरं की खोटं असं आहे. आणि मी नेहमी खऱ्याची बाजू घेतो यशोधरा. आणि मला हेही माहित आहे आराध्या खरी आहे. या सगळ्यामागे दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे, कदाचित तुझाच. आणि तसं असेल ना तर मी लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य काय ते शोधून काढणार. कसं वाटतंय श्रेयस? बेटर, मच बेटर. ब्रेकफास्ट केलास? हो, अरे आज किती वर्षांनी मम्मा ब्रेकफास्ट घेऊन आल्या होत्या. स्वतःच्या हाताने त्यांनी भरवलं. मला काय मजा आली माहितीये. आणि मम्मा येण्याआधी आराध्या वहिनी इथे आली होती. तिच्याशी कसं वागलायस ते माहितीये मला. आपण प्लीज हा विषय सोडून दुसरं काहीही बोलूया. दुसरं काय शिल्लक आहे बोलण्यासाठी? श्रेयस, तू आराध्या वहिनी बरोबर जे वागतोयस ना ते फार चुकीचं वागतोयस. तुझ्याशी काय बोलायचं तेही मला कळत नाहीये. काय चुकीचं वागलो मी? मी आराध्यावर चिडचिड करतोय म्हणून तू माझ्याशी असं बोलतोयस, पण मग मी नक्की कसं वागायला हवंय सांग ना. श्रेयस, तूच नेहमी म्हणतोस ना की जेव्हा आयुष्यात कन्फ्युजन असेल की मनाचं ऐकायचं की मेंदूचं, तेव्हा मनाचं ऐकायचं. मेंदू तर खोटं बोलतोच, पण मन नाही. माझं मन आणि मेंदू दोन्ही एकच गोष्ट सांगतायत की आराध्यानी मला फसवलंय, चीट केलंय मला. आणि असं असतानाही ती माझ्या समोर ताठ मानेनं फिरते. मला त्रास नाही का होणार? कसला त्रास होतोय तुला? अरे कसला त्रास होतोय म्हणजे? जीवापाड प्रेम केलंय मी तिच्यावर, वेड्यासारखं प्रेम केलंय. आणि ज्या व्यक्तीवर आपण मनापासून एवढं प्रेम करतो त्या व्यक्तीला असं दुसऱ्या कोणाबरोबर तरी बघताना त्रास नाही का होणार? जाऊ दे ना, मला या विषयावर बोलायचंच नाहीये. कारण मी हा विचार जरी केला तरी मला खूप त्रास होतोय. तिचा चेहरा समोर आला ना तरी मला त्रास होतोय. सारखं राहून राहून हा विचार येतो की किती मोठी चूक केली आहे मी अशा मुलीवर प्रेम करून. प्लीज. असायला काय झालं आता? काही नाही, मला श्रावणीचा एक किस्सा आठवला. तुला माहितीये, श्रावणीने मला 2 व्हीलर शिकव असा हट्ट केला होता मला. पण मी खूप प्रयत्न केला, पण तिला जमलंच नाही. खूप घाबरायची ती. तिला पुढचा ब्रेक दाबायला सांगितला की मागचा ब्रेक दाबायची, क्लच दाबायला सांगितला तर गेअर टाकायची. आणि आम्ही जेव्हा बाईक राईडला जायचो ना तेव्हा कुत्री मागे लागतात म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडायची. सिरियसली? हो. आणि मला नेहमी म्हणायची की मी कोणाला घाबरत नाही. पण एक साधं झुरळ जरी बघितलं ना तर खूप घाबरायची. तू कधी भेटवलं नाहीस तिला मला. चुकलं माझं. पण आयुष्यात पुढे काय होईल हे कोणाला माहित असतं. मी तिला एकदा सुद्धा, मी US ला गेलो ना तेव्हा तिने मला खूप रिक्वेस्ट केली
की मला भेट, माझ्याशी बोल, पण मला नाही जमलं रे. आणि मी तिला शेवटचं एकदा पाहू पण नाही शकलो. श्रेयस 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 श्रेयस, श्रेयस, का आलायस तू इथे? श्रेयस, चालली इथून. सॉरी श्रेयस, खरं तर मला इथे यायचंच नव्हतं, पण मला यावं लागलं. मी तुझा गैरसमज दूर करायला आलोय. अरे श्रेयस, तुझा गैरसमज झालाय. आराध्या आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. माझं आणि आराध्याचं एकमेकांवर प्रेम नाहीये. ए, मला तुझं काही ऐकायचं नाही. तू निघ आधी बाहेर. श्रेयस, त्याला आधी काय सांगायचंय ते नीट ऐकून तरी घे. अरे त्याला काय बोलायचंय ते मला नाही ऐकून घ्यायचं. तू निघतोय का? श्रेयस, हे बघ श्रेयस, तू मला मार, बोल, पण आज सगळं क्लिअर केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. अक्षयला सांग मी. श्रेयस, श्रेयस, श्रेयस श्रेयस शांत हो. ऐक, तू हायपरून काही होणार नाही बेटा. तू तुझ्या रूम मध्ये चल, अक्षताला घेऊन जा. कोणी कुठेही जाणार नाहीये. श्रेयस, तू तुझी बाजू मांडलीत, पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे ना. तुझं काय उगाच आपलं? यशोधरा, तू गप्प बस. श्रेयस प्लीज प्लीज, मी काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐकून घे. अरे तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. मी आणि आराध्या फक्त मित्र आहोत. आमचा अफेअर वगैरे काही नाहीये. अरे मी तुझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवू? हा, तुला विश्वास ठेवावा लागेल जर तुझं आराध्यावर खरंच प्रेम असेल तर. त्या दिवशी माझ्या डोळ्यांनी मी जे पाहिलं ते काय होतं त्याचं एक्सप्लेनेशन दे आधी. अरे तेच मी तुला सांगतोय, तुला गैरसमज झाला होता. तुला जे वाटलं तसं काही नव्हतं. त्याचं काही नव्हतं. मग काय होतं ते? अरे ते चुकून 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 झालं होतं. ठीक आहे, मग तुझ्या मोबाईल वरून तिला आणि तिच्या मोबाईल वरून तुला जे मेसेजेस गेले होते त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? का ते पण चुकून झालं होतं? का माझा गैरसमज झालाय? का खोटं आहे ते सगळं? आत्ता जर यशोधरा मॅमचं नाव घेतलं आणि त्यांनीच हे सगळं केलंय असं सांगितलं तर श्रेयसचा काय, कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही. आणि मग ही बाई हात धुवून माझ्या मागे लागेल. अरे मला खरंच माहित नाही ते कसं झालं. ते मेसेज कसे एकमेकांना पाठवले गेले मला खरंच माहित नाही, कारण माझा मोबाईलच चोरीला गेला होता. अरे मला तर वाटतं कोणत्या तरी भलत्याच माणसाने ते मेसेज. अरे कोणी असं का करेल? तुझ्या मोबाईल वरून तिलाच मेसेज का केला? काही सांगू नकोस. अरे बिलीव्ह मी श्रेयस, खरंच माझा मोबाईल चोरीला गेला होता. चोरीला गेला होता मोबाईल? मग आता तुझ्याकडे तुझा मोबाईल कसा आहे? अरे ते निखिल, आता आमचं नाव घेणार की काय तू? अरे तेच मला अजून कळलं नाहीये कसं झालं ते. पण मी जे बोलतोय त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. अरे तो चोरीला गेलेला मोबाईल माझ्याच ऑफिसच्या टेबलवर मला पुन्हा दिसला. हो, बघताय का मम्मा? याचा मोबाईल आपोआप कुठेतरी गेला आणि मग आपोआप परत ह्याच्याकडे आला. तुझ्या मोबाईलला काय पाय फुटले का रे? मला माहितीये तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये, पण जे खरं आहे तेच मी सांगतोय. आणि मला असं वाटतं या सगळ्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे. कसली कॉन्स्पिरसी? तुमच्यात जे चाललं होतं ना ते अचानक समोर आलं म्हणून काहीतरी कारण सांगतोयस. अरे आमच्यात तसं काही नाहीये. आणि आराध्याचं माझ्यावर प्रेम असतं तर तिने तुझ्याशी लग्न करायला नकार दिला असता. अरे झाली असेल पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. भाऊजी,
तुमच्यापेक्षा जास्त पैसे डॅडकडे आहेत. तुमच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे त्याहून जास्त प्रॉपर्टी ताईच्या नावावर आहे. मग ती असं का करेल ना? अगदी बरोबर आहे. प्लीज श्रेयस, तुझ्या डोक्यात ना संशयाचं भूत एवढं शिरलंय ना की तुला वास्तवाचं भानच नाहीये. आराध्या त्यांच्या स्वतःच्या वडिलोपार्जित बिझनेस मध्ये सेटल्ड आहे. आपल्यापेक्षा श्रीमंत लोक आहेत ते. मला तरी असं वाटत नाही की पैशासाठी ती तुझ्याशी लग्न करेल. ठीक आहे, तुम्ही सगळे जे काही म्हणताय ना, मी सगळं मान्य करतो. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की या माणसाच्या घरी मी याला आणि आराध्याला पाहिलं ते काय होतं? तो फक्त एक योगायोग होता. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आत्ता जसं घडलं तसं त्या दिवशीही घडलं होतं. माझा तोल गेला आणि निखिलने जस्ट मला सांभाळलं. दॅट्स इट. अरे बाळा, दरवेळी डोळ्यांना जे दिसतं ते खरं असतंच असं नाही. आमची सगळ्यांची खात्री आहे आराध्या एक चांगली मुलगी आहे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय रे. हे बघ श्रेयस, तो निखिल स्वतः तुझ्या समोर येऊन त्याने सत्य परिस्थिती सांगितली. त्याच्या मनात जर पाप असतं ना तो तुझ्यासमोर येऊच शकला नसता. सगळं क्लिअर झालं ना? सगळे संशय जे तुझ्या मनात होते ते सगळे गेले ना? बरोबर बोलतो ना मी? नाही झालंय क्लिअर. हा संशय माझ्या मनातून जावा असं जर वाटत असेल तर मला एक ठोस पुरावा द्या. आणि जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. पुरावा हवाय ना तुला? श्रेयस, आजवर तूच मला असं म्हणत आलायस आराध्या तुला खोटं बोलता येत नाही, कारण तुला माझ्या डोळ्यात सगळं दिसतं, सगळं कळतं. मग तूच माझ्या डोळ्यात बघ, तुला हवा असलेला पुरावा तुला मिळेल. श्रेयस, विश्वास आपल्या मानण्यावर असतो. जसा देव आपल्याला दिसत नाही पण आपल्या चांगल्या वाईट वेळेत त्याच्या अस्तित्वाचा आपल्याला प्रत्यय येतो आणि म्हणूनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तू तुझ्या मनाला विचार, तेही तुला हेच सांगेल की मी प्रामाणिक आहे, मी तुला फसवलं नाहीये, मी तुझ्याशी खोटं बोलले नाहीये. माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि विचार स्वतःला, तुझ्या डोळ्यांनी जे तू पाहिलं ते खरंय की तुझं मन ज्याला ग्वाही देत आहे ते खरंय? मला नाही वाटत यापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन मी तुला देऊ शकेन. थँक्यू सो मच निखिल, तू इथे आलास आणि सगळं खरं सांगितलं. जर कोणी तुला हे करण्यासाठी पैशांचं आमिष दिलं असेल आणि हे खोटं नाटक करायला सांगितलं असेल ना, तर त्या व्यक्तीचा आज पराभव झालाय आणि सत्याचा विजय झालाय. आणि मला खात्री आहे श्रेयसला सुद्धा आज ना उद्या खरं काय ते कळेलच. पण तोपर्यंत तू कुठल्याही भीतीने घाबरून जाऊ नकोस, कारण सत्याला कशाचीही भीती नसते. आणि भविष्यात जर तुझं कोणी बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. आणि त्या व्यक्तीला एक्सपोज केल्याशिवाय सुद्धा मी राहणार नाही. थँक्स टू यू आराध्या, तुझ्यामुळे आज मी चुकीच्या मार्गाला जाता जाता थांबलो.
इथून पुढे खऱ्याची साथ द्यायला मी कधीही घाबरणार नाही. आणि श्रेयस, प्लीज आपण जाऊया इथून. श्रेयस, हे बघ, खूप मोठी चूक करतोयस तू. आराध्याने सांगितलं ना की तू केलेल्या चुकीची जाणीव तुलाच व्हायला हवी. आराध्या बेटा, तुझं लग्न झालं, तू या घरी आलीस, सासरी आलीस, याचा अर्थ माहेरचे दरवाजे तुला बंद झाले असे नाही. या घरावर तुझा आजही तितकाच हक्क आहे जितका आधी होता. कळलं? चला. थांबा. कुणी कुठे जायची गरज नाहीये. आराध्या, बाळा, तुझ्यावर एवढे आरोप झाले पण त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. काही लोकांनी आरोप केले, ते कसे तोंड घशी पडले हे पाहिलंच ना तू. टेंडरच्या बाबतीतला मोठा खुलासाही झाला. अगं बाळा, तर तुझ्यावर एकही आरोप नाहीये. मग हे घर सोडून तू का जातेस? रिअली अरविंद, पण मग निखिलचं काय? आता त्याचं काय अजून? जे काही होतं ते झालं की क्लिअर मगाशीच. आणि तुला एवढाही संशय वाटत असेल ना, तर त्या निखिलला सांग आराध्याकडून राखी बांधून घ्यायला. मला कोणालाही काहीही प्रूव्ह करायचं नाहीये. श्रेयसला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो ठेवेल. माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी मला कुणालाही राखी बांधायची गरज नाहीये. आणि कुठल्याही परीक्षेशिवाय जर श्रेयसने माझ्यावर विश्वास ठेवला तरच मी या घरात परत येईन. माझा निर्णय झालाय. चला डॅड. आराध्या, थांब. थांब. श्रेयस, तू काय करतोयस? अशी जाऊ नकोस. बघ आराध्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये, खरं सांगतोय, पण पूर्ण संशयही नाहीये. आणि अशा परिस्थितीत तुला घरातून बाहेर जाऊ देणं मला योग्य वाटत नाही. हे बघ, एक संधी हवी आहे, तुला नाही मला. तुला समजून घेण्याची, खरं काय आहे ते जाणून घेण्याची. मला वाटतं आपण आपल्या रिलेशनला थोडासा वेळ देऊया आणि मग काय ते डिसिजन घेऊया. श्रेयस, तू काय बोलतोस? तुला कळतंय का? अरे, आता या मुलीने राखी बांधायला नाही म्हटलं. जर हिच्या मनात काही नसतं हिने राखी बांधली असती, किमान हो तर म्हणाली असती. आर यू गेटिंग इट? नाही ममा, ते सगळं नॉनसेन्स आहे. आणि खरं काय आहे ते एक ना एक दिवस समोर येईलच. पण खरं सांगू का ममा, माझं मन सांगतंय की आराध्या असं नाही करणार. ती मला कधीच फसवणार नाही. श्रेयस, 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 एक मिनिट. यू रिअली आउट ऑफ युअर माइंड राईट नाव. तुला कळत नाही तू काय बोलतोयस? अरे, तू तुझ्या डोळ्याने जे पाहिलंस, तू तुझ्या कानाने ऐकलंस, तरी सुद्धा तू हे सगळं करतोयस आता पुन्हा? मम्मा, आता इथे जे जे काही घडलं त्यानंतर मी पूर्णपणे आराध्यावर अविश्वास दाखवणं मला पटत नाहीये. खरं काय आहे ते मी माहिती करून घेईनच, ते मला घ्यावंच लागेल. हे बघ आराध्या, मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या डोळ्यांना जे दिसलं, मी जे वाचलं, जे बघितलं, त्यावर मी विश्वास ठेवला. माझा गैरसमज झाला आणि त्यात मी पॅनिक झालो, वेड्यासारखा रिॲक्ट झालो. मी या सगळ्यात तुला खूप हर्ट केलंय. मला याची जाणीव आहे. and I'm extremely sorry. ग्रेट. श्रेयस, हे बघ, तू मोठी चूक करतोयस. मम्मा प्लीज. हे बघ आराध्या, माझ्या मनातून पूर्णपणे संशय गेलाय असं मी म्हणणार नाही, पण मला वाटतं आपण आपल्या नात्याला एक संधी देऊच शकतो.
त्यामुळे प्लीज तू अशी अशी घर सोडून जाऊ नकोस. थांबशील ना? श्रेयस, आय थिंक इट्स अ राईट डिसिजन. लवकरच तुला कळेल खरं काय आणि खोटं काय. बरं, येऊ मी? ताई, तुम्ही सुद्धा आता कुठेही जायचं नाही. हा, पण आजी, आमच्यामुळे तुम्हाला आणखी त्रास नको हो. काकू काकू, हे बघा, या घरात जे काही घडलं त्यात तुमचा दोघांचा काहीच दोष नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही असे घर सोडून जाऊ नका. अक्षय, प्लीज त्यांचं लगेज आतमध्ये ठेवून दे. येस येस शुअर. तुमच्याशी वैर घेत आहेत, सोडणार नाही. त्या आराध्याला पण नाही, त्या निखिलला पण नाही. माय डिअर सासूबाई, अशा एकटाच काय बडबडताय? वेडबीड लागलं की काय? ए, shut up! राग आलाय तुम्हाला? पण कसला राग आलाय? मी गेस करू का? मला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही म्हणून, की श्रेयसने तुमचं ऐकलं नाही म्हणून? पण मला ना खरंच तुमची खूप काळजी वाटते. म्हणजे या वयात हे असं राग करणं, चिडचिड करणं आणि तुमचं बीपी हाय झालं तर? ए, डाऊन मार्केट मुलगी, तुझ्याकडनं ऍडवाइस घेण्या इतपत वाईट दिवस अजून आलेले नाहीयेत आमचे. येतील. एवढं मॅनिफेस्ट करताय म्हटल्यावर लवकरच येतील. आराध्या, तुम्हाला नाही वाटत का मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमचं बॅड लक सुरू झालंय? राईट? आमचं नशीब आम्ही स्वतः ठरवतो. एक डाव जिंकलीस म्हणून हुरळून जाऊ नकोस. एक डाव हरलो याचा अर्थ पूर्ण खेळ हरलो असा होत नाही. मी तुम्हाला एक फिलॉसॉफी सांगू का? म्हणजे शून्य आणि वर्तुळ. शून्य म्हणजे झिरो आणि वर्तुळ म्हणजे सर्कल. आता दोन्ही दिसायला सेम असतात, पण त्यांच्यात खूप मोठा फरक असतो. शून्य हे नेहमी एकटं असतं आणि वर्तुळात आपली माणसं. कळलंच असेल तुम्हाला शून्य कोण आणि वर्तुळ कोण ते. हेच शून्य जेव्हा आकड्यांपुढे लागतात ना, तेव्हा माणसाचं नशीब बदलून जातं. हे विसरू नकोस. नशीब बदलायला शून्य होणंच गरजेचं नाही. रादर आपलं नशीब आपण स्वतः बदलू शकतो. मी काहीही विसरले नाहीये आणि तुम्ही लक्षात ठेवा, मी एक डाव जिंकले याचाच प्रॅक्टिकली दुसरा अर्थ काय होतो माहितीये? तुम्ही एक डाव हरलात. सो सॅड. खूप लहान आहेस तू आराध्या. तुझं जेवढं वय आहे ना तेवढा अनुभव आहे आमच्या गाठीशी. आता हेच बघ ना, जिंकली आहेस तू, पण चर्चा आमच्या हरण्याची सुरू आहे. यातच सगळं आलं नाही का? तुम्हाला माहितीये का, एक छोटीशी मुंगी असते पण ती एवढ्या मोठ्या हत्तीला मारू शकते. आणि एक छोटीशी ठिणगी पूर्ण जंगलात आग सुद्धा लावू शकते. प्रश्न लहान आणि मोठा असण्याचा नाही, प्रश्न आहे हरणं आणि जिंकण्याचा. आणि तुम्ही तर माझ्या फेवरेट सासूबाई आहात, म्हणून तुम्हाला सांगते, आपल्याला जिंकण्याची मजा केव्हा येते? जेव्हा कुणीतरी आपल्या हरण्याची आतुरतेने वाट बघत असतं तेव्हा. राईट? ओव्हर कॉन्फिडन्स. आम्ही नेहमी म्हणतो आराध्या, तुला मारक ठरणारी एकच गोष्ट आहे, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स. आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. मान्य आहे, आज नाही आम्हाला तुला घराबाहेर काढता आलं, पण ते जे पॅकिंग केलंयस ना, अनपॅक करू नकोस. आज नाही तुला घराबाहेर काढता आलं, पण वेळ काही सांगून येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यावर वेळ आम्ही काही सांगून आणणार नाही ना. गाठ आमच्याशी आराध्या, आमच्याकडे बॅकअप प्लॅन कायम तयार असतो. बॅकअप प्लॅन? नाईस. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, ए टू झेड सगळे प्लॅन्स करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरातून आणि श्रेयसच्या आयुष्यातून तुम्ही मला कधीही बाहेर काढू शकणार नाही. हवं तर ट्राय करून बघा. माय डिअर सासूबाई, ऑल द बेस्ट. आराध्या,
पंख फुटले तुला, पण नाही तुझे पंख छाटले तर नावाची यशोधरा सरनाईक नाही. Do you understand? You better understand. आपल्या आराध्यावरची संकट कधी एकदा संपतील ना असं झालंय मला. होईल का सगळं नीट? झालीये ना आता सुरुवात.